वा रेल्वे स्थानकादरम्यान आजच रेल्वेचा भीषण अपघात झाला, ज्यात 4 प्रवाशांनी आपला जीव गमावला। यावेळी अनेक रेल्वे प्रवासी फुटबोर्डवर उभे होते। गाडीत प्रचंड गर्दी होती। 2 लोकलमध्ये दरवाजात उभे असलेले प्रवासी एकमेकांना धडकल्याने ही दुर्घटना घडल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलंय। ट्रेनमध्ये भांडण झाल्यामुळे हा प्रकार घडला का याची माहिती आम्ही घेत असल्याचं सांगत मध्य रेल्वेच्या पीआरओंनी दुर्घटनेचं खापर मात्र प्रवाशांवरच फोडलं। गेल्या 20 वर्षात रेल्वे दुर्घटनेत 51,000 बळी गेलेत, कारण रोजच लोकल अपघातात विविध ठिकाणी 6 ते 7 जणांचा जीव जातोय। पण पत्रकार परिषदेत लोकल ट्रेन उशिरा येण्यामुळे होणारी गर्दी, ढिसाळ नियोजन आणि कोलमडणाऱ्या वेळापत्रकाबाबत पीआरओ स्वप्नील नीला यांनी चकार शब्दही काढला नाही। पण सामान्य जनतेचे बळी गेल्यावर मात्र रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। तातडीने 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी याबाबत माहिती दिली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत लवकरच नव्या लोकल गाड्या दाखल होणार आहेत। या सर्व गाड्यांना ऑटोमॅटिक डोअर क्लोज सिस्टीम लावण्यात येणार असून ज्या गाड्या आता धावत आहेत त्या गाड्यांना देखील रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टीम लावण्यात येणार आहे। याशिवाय मध्य रेल्वेने कल्याणपासून कसाऱ्यापर्यंत आणि कल्याणपासून कर्जतपर्यंत 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचा विचार केलाय, तर दादर दिव्यापासून सीएसटी पर्यंत 5व्या आणि 6व्या लाईनची योजना आहे। ही लाईन कुर्ल्यापर्यंत झाली असून पुढच्या कामासाठी जागा घेतली जात आहे असंही त्यांनी सांगितलंय। पण हे बदल प्रत्यक्षात कधी उतरवणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे।